2 दिवसांपूर्वी पंढरपुरात लाखो वारकऱ्यांचा समुद्र उसळला होता. ज्ञानोबा माऊली तुकाराम, रामकृष्ण हरी या जयघोषाने संपूर्ण वातावरण अगदी भारावून गेलं होतं. पण आज पालख्या परतीच्या मार्गावर आहेत, टाळ मृदुंगांचे स्वर मंदावले आहेत आणि हजारो वारकरी आपापल्या घरी परतत आहेत. आणि इथेच एक प्रश्न निर्माण होतो, वारी खरंच संपली आहे का खरी वारी आता सुरू होतीये? आज आपण जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज, संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली, श्रीमद भागवत, भगवद्गीता आणि गौडीय वैष्णव आचार्यांच्या शिकवणीतून आपण जाणून घेणार आहोत की वारीचा शेवट असतो का वारीचा शेवट म्हणजे एका नवीन आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात असते. प्रत्येक वर्षी आषाढी एकादशी येते, लाखो वारकरी विठ्ठलाचं दर्शन घेतात आणि नंतर आपापल्या घरी परततात. पण आपण कधी शांतपणे बसून विचार केलाय का की वारीचं नक्की उद्दिष्ट काय, अंतिम ध्येय काय? तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, पंढरीची वारी आहे माझे घरी. पण याचा अर्थ फक्त दरवर्षी पंढरपूरला चालत जाणं एवढंच आहे का? एकदा विचार करून पहा. एक वारकरी 20-25 दिवस चालला, पाऊस, ऊन, वारा, थकवा सगळं सहन केलं. त्याला भगवंतांचं, विठ्ठलाचं दर्शन देखील झालं, डोळ्यात पाणी आलं, मन अगदी भरून गेलं आणि दुसऱ्या दिवशी तो आपल्या घरी परतला. आता एक प्रश्न, त्याची वारी संपली का? की आता त्याच्या आयुष्यातील खरी परीक्षा, खरी वारी किंवा भक्तीची सुरुवात झाली? भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगतात, मन मना भवमत भक्तो मद्या जीमाम नमस्कुरु. म्हणजेच तुझे मन सदैव माझ्या चिंतनात मग्न कर, माझा भक्त बन, माझी पूजा कर, मलाच साष्टांग प्रणाम कर. आणि अशा प्रकारे स्वतःला माझ्या सेवेत पूर्णपणे लीन करून मलाच जीवनाचे परम ध्येय मानून तू निश्चितपणे माझ्याकडे येशील. भगवान श्रीकृष्ण असं म्हणत नाहीत की फक्त एका दिवशी माझ्याकडे ये, ते म्हणतात नेहमी माझं स्मरण कर. मग वारीचा सर्वात मोठा उद्देश पंढरपूर गाठणं होतं की असं हृदय मिळवणं जे रोज भगवंतांचं, विठ्ठलाचं स्मरण करेल. श्रीमद भागवतामध्ये एक महान सत्य सांगितलंय. श्रीमद भागवतामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा श्लोक येतो, सवय पुंसाम परो धर्मो यतो भक्तिर धोक्षजे अहेतुकी अप्रतिहता ययात्मा संप्रसिद्धती. म्हणजेच सर्व मानव जातीसाठी तोच सर्वोच्च धर्म आहे ज्याद्वारे भौतिक इंद्रियांच्या पलीकडे असलेल्या भगवान श्रीकृष्णांच्या चरणी अनन्य भक्ती प्राप्त होते. आणि ही भक्ती कशी आहे? कोणत्याही स्वार्थी हेतूशिवाय आणि कोणत्याही भौतिक अडथळ्याशिवाय निरंतर, अहैतुकी, अप्रतिहता अशा प्रकारे चालणारी असावी. कारण अशा भक्तीमुळेच आत्मा पूर्णपणे प्रसन्न होतो आणि तृप्त होतो. खरा धर्म तो जो भगवंतांवर निरपेक्ष आणि अखंड प्रेम करतो. अखंड म्हणजे फक्त आषाढी एकादशी नाही, फक्त वारी नाही, तर ती भक्ती, ते प्रेम दररोज असलं पाहिजे. म्हणून वारकरी घरी परततो तेव्हा तो फक्त पंढरपूर मागं सोडत नाहीये, तो एक प्रश्न स्वतःसोबत घेऊन जातो, आता विठ्ठल माझ्यासोबत माझ्या घरी येणार आहेत का? पंढरपूर सोडणं सोपं आहे, पण विठ्ठलाला मनातून जाऊ न देणं हीच खरी वारी आहे, हेच खरं वारीचं उद्देश आहे. पण इथेच एक आश्चर्यकारक गोष्ट घडते. वारी संपते आणि अगदी दुसऱ्याच दिवशी चातुर्मास सुरू होतो. हा योगायोग आहे का संतांनी यामध्ये एक अद्भुत असं आध्यात्मिक क्रम ठेवला आहे? वारी संपल्यानंतर लगेचच चातुर्मास का सुरू होतो? ही गोष्ट फार सुंदर आहे. वारीत आपण पायाने चालतो, चातुर्मासात आपल्याला मनाने चालायचं असतं. वारीत आपण विठ्ठलाला भेटतो, चातुर्मासात विठ्ठलाला आपल्या हृदयात स्थिर करायचं असतं. जणू भगवंत म्हणत आहेत, आतापर्यंत तू माझ्याकडे येण्यासाठी चालत होतास, आता माझ्यासोबत चाल. वारी म्हणजे पायांचा प्रवास आणि चातुर्मास म्हणजे हृदयाचा प्रवास. बऱ्याच जणांना वाटतं की वारकरी परंपरा आणि गौडीय वैष्णव परंपरा या वेगळ्या आहेत. परंपरा, पद्धती, चालीरीती कदाचित वेगळ्या असू शकतात, पण ध्येय एकच, भगवंतांची भक्ती आणि भगवंतांवरचं प्रेम. संत तुकाराम महाराज म्हणतात, नाम घेता फुकाचे, दोष जाती जन्माचे. आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी संपूर्ण जगाला एकच संदेश दिला,
हरे कृष्ण महामंत्राचा, हरिनाम संकीर्तनाचा. पद्धती कदाचित वेगळ्या असतील, पण केंद्र एकच, भगवंतांचं नाव, भगवंतांची भक्ती आणि भगवंतांवरचं प्रेम. मग या चातुर्मासात, या 4 महिन्यात आपण नेमकं काय करावं? काही लोक म्हणतात चातुर्मासामध्ये हे खाऊ नका, ते सोडा, हे नियम पाळा, ते नियम पाळा. हे सर्व चांगलं आहे, पण जर राग, अहंकार आणि मत्सर हे सोडलं नाही तर चातुर्मास पूर्ण कसा होईल? श्रीमद भागवत सांगतं, भगवंतांचं श्रवण, कीर्तन, स्मरण हे आपलं हृदय शुद्ध करतं. म्हणून या चातुर्मासामध्ये एक संकल्प करूया. रोज थोडा वेळ हरिनामासाठी, रोज थोडा वेळ भगवद्गीतेच्या वाचनासाठी आणि रोज थोडा वेळ श्रीमद भागवताच्या श्रवणासाठी आणि वाचनासाठी. वारीमध्ये तुम्ही भगवान विठ्ठलाचं दर्शन घेतलं. आता चातुर्मासामध्ये असं जगा, असं नाव घ्या, अशी भक्ती करा की विठ्ठल तुमच्याकडे पाहून प्रसन्न होतील, हसतील. आज पालखी पुढे निघून गेली आहे. टाळांचा नाद हळूहळू शांत झाला आहे. पण जर तुमच्या घरात आजपासून हरिनामाचा आवाज सुरू झाला तर समजा वारी अजूनही सुरू आहे. संत ज्ञानेश्वरांनी आपल्याला मार्ग दाखवला. संत तुकाराम महाराजांनी नाव दिलं. श्रील प्रभुपादांनी तेच नाव संपूर्ण जगात पोहोचवलं. आणि आज तोच प्रश्न आपल्या समोर आहे. वारीत आपण विठ्ठलापर्यंत पोहोचलो. आता विठ्ठलाला आपल्या हृदयापर्यंत आणणार का? मित्रांनो, वारी संपली आहे, कारण देवशयनी एकादशी, आषाढी एकादशी होऊन गेली, पण भक्ती संपलेली नाही आहे. पालखी परत गेली आहे, पण विठ्ठलाला परत जाऊ देऊ नका. कारण खरी वारी पंढरपूरच्या रस्त्यांवर संपत नाही. ती सुरू होते जेव्हा प्रत्येक दिवस हरिनामाने सुरू होतो आणि प्रत्येक रात्र भगवंतांच्या स्मरणाने संपते. धन्यवाद. रामकृष्ण हरी. हरे कृष्ण.